आज आपण करणार आहोत शेंगोळ्याचा रस्सा। तर उन्हाळ्यामध्ये असेच काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून खावेसे वाटतात, कारण आपल्याला पालेभाजी फळभाज्या पाहिजे तशा मिळत नाहीत किंवा मिळाल्या तरी खाव्याशा वाटत नाही। म्हणून आपण असे काहीतरी जुगाड करून वेगवेगळे पदार्थ करतो। तुमच्या सगळ्यांच्या विनंतीनुसार आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, बिना भाजीचा स्वयंपाक, ज्यामध्ये पालेभाजी फळभाजी नसताना सुद्धा आपण स्वयंपाक कसा करू शकतो हे बघणार आहोत। वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बघायला मिळणार आहेत। शेंगोळा म्हटल्या की बऱ्याच जणांना फुलग्याच्या शेंगोळ्या दिसतात, ज्या अशा ओरपून खाता येतात, त्याला चपाती भाकरीची गरज नसते। पण ही आपण भाजीच्या स्वरूपामध्ये करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला असा मस्त रसरशीत रस्सा असतो, झणझणीत असतो, भाकरी चपाती सोबत भारी लागतो। ही सिरीज जर तुम्हाला अशीच कंटिन्यू बघायची आहे तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बिना भाजीचा स्वयंपाक सरिताज किचन असं लिहा। चला करूया। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाजीचे स्वयंपाक ही सिरीज आजपासून चालू होते आणि पहिला पदार्थ आपण करतोय आमच्या घरी वर्षानुवर्ष केला जाणारा एक भाजीचा प्रकार, बेसनाच्या शेंगोळ्या। मस्त असा रस्सा भाजीचा एक प्रकार आहे आणि छान झणझणीत चवीला भारी लागतात। चला करूया। तर पहिल्यांदा आपण यासाठीच्या शेंगोळ्या करूया। त्यासाठी एका ताटात घ्यायचे 1 वाटी बेसन, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, याला आपण मिसळून घेऊया। आणि इथं आपण जे प्रमाण घेतलंय ते साधारण 4 लोकांना पुरतं। आता शेंगोळ्या जेव्हा करतो त्यावेळी जर आपण फक्त त्या पाण्यामध्ये भिजवल्या तर त्या घट्ट होतात आणि चांगल्या लागत नाही, त्यामुळे याला आपल्याला तेलामध्ये थोडंसं आधी ओलावून घ्यायचं आणि मग थोडं पाणी घालायचं। तर यामध्ये मी घालतेय 2 चमचे तेल। आता हे तेल या बेसनामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। तेल घातल्यामुळे काय होतं, शेंगोळ्या एकदम घट्ट होत नाहीत आणि रश्श्यामध्ये छान उतरून रश्श्याला दाटसरपणा येतो। तर तेल आपण लावून घेतलं, आता अगदी थोडंसं पाणी घेऊ आणि याला घट्ट मळू। लक्षात घ्या, खूप जास्त पाणी नाही, अगदी 1-2 चमचे पाणी लागेल। तर याला आपण मळून घेतलंय। हाताला थोडं चिकटलं जातं, पण उलथाण्याने वगैरे खरडून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून गोळा करायचा। आणि हे घ्या, आपला हा गोळा तयार झालेला आहे। आता हाताला थोडं तेल लावूया आणि याच्या शेंगोळ्या करून घेऊ। असं पाटावर पोळपाटावर वगैरे किंवा ताटावर वगैरे करून घ्यायचे। तर हे बघा, याला मी असं बारीक मळून घेतलंय। आपल्या फ्रेंच फ्राईज असतात ना, त्याच्यापेक्षाही मी याला बारीक केलेलं आहे। तर अशा बारीक करायच्या। तुम्ही शेंगोळ्या जितक्या बारीक कराल तितक्या त्या चांगल्या शिजतात, व्यवस्थित शिजतात आणि खायला चांगल्या लागतात। आता मी ह्या अशा मोठा एक शेंगोळी करून घेतली आहे। आता याचे ना 2-2 इंच लांबीचे तुकडे करायचे, म्हणजे ह्या व्यवस्थित खायला पण सोप्या पडतात। आता आपण काय करूया, असे जसे मोठे मोठे शेंगोळ्या वळून घेऊ आणि मग तुकडे करू। एकदम बारीक करायचं, म्हणजे चवीला छान लागतात आणि शिजतात पण व्यवस्थित। तुम्ही खूप जाड केलं तर मग आतमधनं कच्च्या राहण्याची शक्यता असते। आणि हे घ्या, अशा बारीक बारीक शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत। लहानपणी मी जेव्हा करायचे तेव्हा आई मला खूप रागवायची की ती जाड करतेस म्हणून, पण आता मी पण आईसारखं बारीक बारीक करायला शिकली आहे। तर शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत। याला काही फार वाटण घाटण किंवा कांदा बिंदा घालण्याची गरज नाही आहे। आपण भाजीची फोडणी करूया। त्यासाठी फक्त आमच्या घरचं एक सोपं वाटण तुम्हाला सांगते। आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया 10-12 लसूण पाकळ्या, 2-3 चमचे खोबरं, सुकं खोबरं घेतलंय आणि थोडी कोथिंबीर। कोथिंबीर नसली तरी चालेल, पाणी न घालता याला बारीक वाटूया। आणि आपलं हे वाटण तयार आहे। आता फोडणी देऊया। कढई गरम करू, यामध्ये घ्यायचे 2-3 चमचे तेल। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं। तेल गरम झालं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, तयार केलेलं वाटण, कढीपत्ता आणि हिंग। पाव चमचा हिंग घातला, याला परतून घेऊया। हेच काय ते वाटण याला लागतं, लसूण आणि खोबऱ्याचं। कोथिंबीर नसली तरी पण चालते। तर वाटण परतताना एकदम कमी आचेवर परतायचं, कारण याच्यात पाणी नसताना लगे करपू शकतं। अगदी 1-1.5 मिनिटात वाटण परतून पण होतं। तर वाटण छान परतलंय, यामध्ये घालूया हळद पाव चमचा, मिरची पावडर 1 चमचा, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड, थोडंसं पाणी घालूया आणि याला परतून घेऊया। वाटण छान परतलंय, मस्त तेल सुटलंय, रंग बघा छान आलाय। यामध्ये घालूया पाणी। यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचंय बरं का। हे बघा, इतकं पातळ ठेवलेलं आहे, यापेक्षा अजून थोडं पाणी लागणार आहे। जवळपास मी इथं 3 ग्लास भरून किंवा साधारण एक 4 कप भरून पाणी घातलं असेल। पाणी जास्त घालायचं, कारण काय होतं, आपण या शेंगोळ्या घालणार आहोत, तो ना त्या शेंगोळ्या हळूहळू सुटत राहतात आणि मग रस्सा दाट होतो। तर मी इतपत असा पातळ रस्सा ठेवला, तुम्ही बघू शकता।
आता चवीपुरतं मीठ. शेंगोळ्यामध्ये मीठ आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं. ठीक आहे. मीठ घातलं, मस्त उकळी आणूया. रश्श्याला खळखळून उकळी आलेली आहे, यामध्ये सोडूया शेंगोळ्या. लक्षात घ्या, शेंगोळ्या सोडताना रस्सा उकळता पाहिजे. तुम्ही जर पाणी ओतल्या लगेच शेंगोळ्या सोडला तर त्याचं पिठलं होईल, हे 100%. त्यामुळं आधी उकळी येऊ द्या. उकळी आले की मग या शेंगोळ्या सोडा, म्हणजे मग त्यांचा आकार तसाच्या तसा राहतो. पटकन त्याला असं घट्ट व्हायला लागतात ना, त्यामुळं. आणि हळूहळू शिजता शिजता थोडं थोडं त्या स्वतःला सोडतात आणि त्यामुळे रश्श्याला चव आणि दाटसरपणा दोन्ही येतं. झालं, सगळ्या शेंगोळ्या सोडल्या. आता फक्त तुम्ही रस्सा बघा, इतपत पातळ आहे. आता आपण काय करूया, मध्ये अशी पळी आडवी लावायची, एकदम घट्ट झाकण ठेवायचं नाही. अर्धवट झाकण ठेवायचं आणि 9 ते 10 मिनिटं किंवा शेंगोळ्या संपूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवायचं. कमी प्रमाणात असेल तर एक 7-8 मिनिटात शिजतील, जास्त असेल तर 10 ते 12 मिनिट लागतात. फक्त सारखं मध्ये मध्ये हलक्या हाताने ढवळायचं. साधारण एक 2 ते 3 वेळा मध्ये ढवळून घ्या, म्हणजे त्या एकसारख्या शिजल्या जातील, एकाच जागी गोळा होणार नाहीत. चला, एक 10 ते 12 मिनिटं याला मंद आचेवर शिजून घेऊया. 10 ते 12 मिनिट झालेली आहेत. खूप भारी रस्सा झालाय, या दाखवते. आणि हे बघा, मस्त रस्सा झालाय. मगाशी किती पातळ होता, पण आता बघा शेंगोळ्या हळूहळू सुटत जातात आणि या रस्स्याला चांगला दाटसरपणा येतो. आणि आपला हा शेंगोळ्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. शेंगोळी पण छान शिजलेली आहे. तुम्हाला मी तोडूनही दाखवते. शिजली ना की अशी थोडीशी घट्ट झाल्यासारखी होते. अगदी मऊसूत शेंगोळी शिजलेली आहे आणि मस्त तर्रीदार असा आपला हा शेंगोळ्याचा रस्सा तयार झालाय. खरं सांगतेय, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खूप मस्त लागतो. एका ब्लॉगमध्ये मी ही रेसिपी जस्ट असंच दाखवली होती, त्यावेळी खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की ही रेसिपी शेअर करा. मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आमच्या घरामध्ये अगदी मेस होती ना, तेव्हा पण आई आठवड्यातनं एकदा अशा पद्धतीने शेंगोळ्या करायची, खास करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाज्या मिळत नाहीत ना तेव्हा. तर या शेंगोळ्या करताना काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्हाला ना कधी कधी असं होतं की सुरुवातीलाच पाणी जास्त पडतं आणि मग शेंगोळ्या कितीही शिजल्या तरी त्याला पाहिजे तसा दाटसरपणा येत नाही. मग अशा वेळी तुम्ही एक करू शकता, थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा, 2 मिनिटं उकळलं की त्याने दाटसरपणा येतो. किंवा आणखी एक गोष्ट करू शकता, अगदी चमचाभर बेसनामध्ये पाणी घालून कालवायचं आणि ते या उकळत्या रश्श्यामध्ये ओतायचं. 2-3 मिनिटं शिजवलं की मग दाटसरपणा येईल. चुकून असं झालं तर, अदरवाईज अशी काही करण्याची गरज नाही. तर मस्त असा शेंगोळ्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा करा, उन्हाळ्यातच काय तुम्ही बाकीच्या सगळ्या सीझनमध्ये कराल, इतकी भारी होते. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.